आज पप्पांचा बड्डे होता म्हणून दुपारीच आम्ही फिशचा बेत केला होता, कारण संध्याकाळी आम्हाला बड्डेला जायचं होतं. विधान तर मस्त फिश खात होता. मग पप्पांनाही गरम गरम वाढला आणि त्यांना कामाला जायचं होतं. नंतर मग यांचं खाऊन झाल्यानंतर मग मी जेवण करून घेतलं आणि इकडे हे दोघं जण मस्ती करत होते. गणपतीची गाणी टी व्हीला लावून दिले तर हे बघतच बसतात आणि नंतर दुपारचं थोडं झोप घ्यावी म्हटलं तर हे खेळतच राहिले आणि कधी 4 वाजले हे कळलंच नाही. 4 वाजल्यावर आवरायला घेतलं आणि रिधानला थोडासा ताप होता म्हणून डॉक्टरांकडे गेलतो आणि हे औषध पाजलं. औषध पिल्यानंतर रिधान तर बाहेर खेळायला गेला आणि राहायला पण झोपी घालत होते, कारण मला त्याचा खाऊ बनवायचा होता. इथे डाळ भिजत घालून मस्त सुकायला ठेवली होती आणि इथे एकीकडे मखाणे भाजून घेत होते. डाळीतलं सगळं पाणी सुकून गेल्यानंतर इथे भाजायला घेतलं होतं आणि मंद आचेवर मस्त खमंग भाजल्यानंतर मस्त मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यावी म्हटलं. जेव्हा पाहिजे तेव्हा अशी फ्रेश मी पावडर बनवून घेते रायासाठी आणि ही चाळूनसुद्धा घेते, म्हणजे थोडेही दाणे त्यात राहत नाही. सगळं काम आवरल्यावर साडी नेसून घेतली आणि मग गिफ्ट घ्यायचं तर राहूनच गेलं होतं. मग गिफ्ट घेतलं आणि थेट बड्डेला पोचलो. आणि हो, आज यांचाही बड्डे होता आणि मग यांच्यासाठीही मी गिफ्ट मागवलं होतं, पण ते संध्याकाळी उशिरा आलं होतं म्हणून त्यांना उशिरा मिळालं. तेवढ्यातल्या तेवढ्यात काय देता येईल याचा विचार केला, पण सध्या तरी गरजेच्या वस्तूच आठवतात. खूप दिवसापासून त्यांना वॉलेट बदलायचं होतं, पण त्यांना बदलणं काही होतच नव्हतं, म्हणून मग मी हे छानसं वॉलेट त्यांना गिफ्ट